गणेश उत्सवाची जय्यत तयारी जोरदार सुरू आहे। जुन्नर तालुक्यातील आळे येथील श्री मंगलमूर्ती गणपती कारखान्यांमध्ये शेकडो प्रकारच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध असल्याने 20 ते 25 दिवस अगोदरच ग्राहक येथील मूर्ती बुक करून ठेवत असतात। येथील मूर्त्या ग्राहकांना आकर्षित करण्याचे कारणही तसंच आहे। या ठिकाणी शाडू मातीच्या तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या विविध प्रकारच्या सुबक मूर्ती ग्राहकांच्या मागणीनुसार बनवल्या जातात। येथील मूर्ती बनवण्याची कला, रंगकाम, मूर्तीची सजावट, मूर्त्यांचे आगळेवेगळे आकार लक्षवेधक आहेत। माझे आजोबा, माझे वडील आणि मी आणि आमचे चिरंजीव अशा 4 पिढ्या यामध्ये आम्ही कार्यरत आहोत। ही परंपरा आम्हाला आमच्या आजोबांपासून, वडिलांपासून आम्हाला ही मिळालेली आहे। आणि कलेची जोपासना करताना पैशाचा विचार न करता ग्राहकांना किंवा गणेश भक्तांना कलेचा अतिशय उत्कृष्ट नमुना असा मिळाला पाहिजे। आणि याचं एक आमचं या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे 2 वर्षापूर्वीपासून आम्ही आमच्या कामामध्ये खूप बदल केलेला आहे। बॉडी कलरपासून ते बाकीच्या संपूर्ण कामामध्ये प्रचंड असा बदल केलेला आहे। या वर्षीच्या गणेश भक्तांना लाख लाख शुभेच्छा। या वर्षीचा गणेशोत्सव आपण सगळे गणेश भक्त अतिशय उत्साहात आणि आनंदात शांततेमध्ये पार पाडूया। कोणत्याही प्रकारचं गणेशोत्सवाला गालबोट लागणार नाही याचं कार्यकर्त्यांनी मंडळांनी दक्षता घ्यावी। घाटपांडे कुटुंबियांचा शेकडो वर्षापासूनचा पारंपरिक गणेश मूर्ती करण्याचा हा कारखाना तालुक्यात प्रसिद्ध आहे। येथे घरगुती तसेच मंडळाच्या मूर्ती खरेदीसाठी ग्राहकांची ओढ असते। नमस्कार, मी आदेश श्रीपाद घाटपांडे, मंगलमूर्ती गणपती मूर्ती कारखाना आळे येथे आपण गणपतीच्या मूर्त्या बनवत असतो। त्यामध्ये शाडू मातीच्या मूर्ती, POP मातीच्या मूर्ती आपण बनवत असतो। गेल्या 2 वर्ष कोरोनाच्या संकटामुळे थोडंसं सगळंच मंदीची स्थिती असताना यावर्षी ग्राहकांचा असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद येत आहे। तर शाडू माती व POPच्या दोन्ही मूर्त्यांना प्रचंड प्रमाणात मागणी आलेली असल्यामुळे आम्हाला गणपतीच्या कामांना थोडासा वेग धरावा लागत आहे। अवघे 18 ते 19 दिवस राहिलेले आहेत गणपतीसाठी, तरी आता आमचे काम जोरदार चालू आहे। आपल्याकडे POP माती व शाडू मातीच्या अशा मूर्त्या मिळतात। तर शाडू मातीच्या 9 इंचापासून तर 24 इंच म्हणजे 2 फुटापर्यंत मूर्त्या मिळतात व POPच्या 1 फुटापासून 9 फूटपर्यंत आपण मूर्ती बनवत असतो। आणि वैशिष्ट्य म्हणजे जसं आपण म्हणतो शाडू मातीच्या मूर्ती घरी विसर्जन करू शकतात, तसेच POPची मूर्ती आहे। आता ही जरी POPची मूर्ती आहे, या POPच्या मूर्तीला आपण घरच्या घरी विसर्जन करू शकतो। त्याच्यासाठी जो खाण्याचा सोडा असतो तर तो एका बकेटमध्ये मूर्तीच्या सपोज मूर्ती जर 1 फुटाची असेल तर 1 ते 2 किलो खाण्याचा सोडा त्याच्यात टाकायचा आणि मूर्ती बकेटमध्ये आपण पण विसर्जन करू शकतो। हे POPचं एक वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो। आपल्याकडे मंडळाच्या 8 फुटापर्यंत 9 फुटापर्यंत मूर्त्या आहेत। तसेच घरगुती गणेश मूर्ती जवळजवळ 60 ते 70 प्रकारच्या विविध गणेशाच्या मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत। तरी सर्वांनी लवकरात लवकर येऊन आपली गणेशाची मूर्ती गणपती कार्यशाळेतून बुकिंग करावी अशी विनंती। येथील शाडू मातीच्या मूर्तीही प्रसिद्ध आहेत। यंदाच्या गणेशोत्सवात शाडू मातीच्या मूर्ती खरेदी करण्यावर ग्राहकांचा कल जास्त दिसत आहे। या मूर्ती पर्यावरणपूरक असल्याने ग्राहक शाडू मातीच्या व POP मूर्ती खरेदी करतात। आपल्या घरी यंदा बाप्पाचं आगमन होणार असेल तर आपणही आपल्या पसंतीची बाप्पाची मूर्ती त्वरित बुक करा। रामदास सांगळे, आपला आवाज, बेल्ले, जुन्नर।